आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत। आज दिनांक 15 ऑगस्ट अहमदनगरमधील ठळक घडामोडी। भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नगरच्या पोलीस मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम। जिल्हाधिकारी सिद्धाराम चालीमठ यांची माहिती। अकोले तालुक्यातील पर्यटन स्थळांचे वाहतूक मार्ग बदलणार। 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत मार्ग वळवण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश। महायुती सरकारने आकारी पडीत जमिनीबाबत शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयावर न्यायालयाचा शिक्कामोर्तब। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। कोपरगाव तहसीलवर सकल हिंदू समाजाचा धडक मोर्चा। बांगलादेशात हिंदू नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराचा केला निषेध। दिव्यांग मुलांच्या पालकांना कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्र। जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने केलं वितरण। गणवेशा विना साजरा होणार यंदाचा स्वातंत्र्य दिन। प्राथमिक शाळेत मोफत गणवेश अद्याप पोहोचला नाही। जय बजरंग विद्यालयात अनोखे कला प्रदर्शन। भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार। आमदार रवी राणांच्या वक्तव्याचा संगमनेरात निषेध। लाडकी बहीण योजनेसंदर्भात केले होते वादग्रस्त विधान। शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणाऱ्यांवर MPID कायद्याअंतर्गत कारवाई करा। शेवगाव पोलीस ठाण्यासमोर नंदू मुंडे यांचं उपोषण। सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या जवानाला 10,000च्या दंडाची शिक्षा। प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय। असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या 77 98 300 400 या नंबरवर मिस कॉल द्या।